पंढरपूरला देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे केवळ पंढरपूर नाही तर जिल्ह्याचं रूप बदलेल। सोलापूरला बंदराशी जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते। बार्शी येथील श्री भगवंत प्रकट दिनाच्या निमित्तानं त्यांनी महापूजा केली। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि विजयी कृतज्ञता मेळाव्यात बोलताना त्यांनी सोलापूर जिल्ह्याचं आध्यात्मिक महत्त्व आणि विकासासंदर्भानं भाषण केलं। यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शहाजी पवार, योगेश टिळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंढरपूरला देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे केवळ पंढरपूर नव्हे तर जिल्ह्याचं रूप बदलेल असा विकास करू। सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत, असं म्हणत लवकरच इथं IT पार्क ही सुरू होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। उजनीच्या पाण्याचं बाष्पीभवन थांबवण्यासाठी देखील आपण काम करतोय, अशी माहितीही त्यांनी दिली। तर पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात व्यापाऱ्यांना विश्वास देत तुमचा धंदा 10 पट वाढेल, असंही ते म्हणाले। सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, पण आमचा प्रयत्न आहे याच वर्षात ते महाविद्यालय सुरू व्हावं। IT पार्कची घोषणा करून थांबलो नाही। फेब्रुवारीमध्ये आम्ही त्यासाठी जमीन देखील दिली। आता लवकरच हे IT पार्क सुरू करून शिकलेल्या लोकांना इथंच काम द्यायचा प्रयत्न आहे, असंही फडणवीस म्हणाले। सोलापूरसाठी पाणी आम्ही आणलं, आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी योजना केली। हे काम फार अडचणीचं असतं, त्यामध्ये आपल्याला खूप लक्ष घालावं लागेल। जेव्हा मतं मागायला जाऊ तेव्हा प्रत्येकाच्या घरात पाणी मुबलक असायला हवं। उड्डाणपुलाच्या बाबतीत केंद्राच्या अडचणी असतील तर आम्ही 15 दिवसात बैठक लावून घेतो। सोलापूरचं एअरपोर्ट आणि त्यावरून विमानसेवा सुरू झाली। आता नाईट लँडिंग आणि मुंबईला योग्य वेळेत विमान जाईल अशी सुविधा द्यायची आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं। तसंच ऑपरेटर जो स्लॉट मागेल नवी मुंबई विमानतळावर द्यायची जबाबदारी माझी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाही समजून दिली, त्यांच्या स्मारकासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ। पंढरपूरला कॉरिडॉर करतोय, अनेक जण शंका घेत आणि लोकांना घाबरवण्याचं काम करतायत, पण मुबलक मोबदला देतोय। ज्यांचं दुकान त्यांना दुकानं, जे योजनेत बसणार नाहीत त्यांना स्पेशल पॅकेज देऊ। आज जो धंदा पंढरपूरमध्ये दुकानदारांचा होतोय, कॉरिडॉर झाला तर धंदा 10 पट वाढेल, अन्यथा माझं नाव तुम्हीच बदला, असंही फडणवीसांनी म्हटलं। अनेकांना पंढरपुरात यायचं आहे, पण व्यवस्था नसल्यानं लोकांना येता येत नाही। केवळ पंढरपूर नाही तर जिल्ह्याचं रूप बदलेल असा विकास करू। सोलापूरकरांचा विश्वास वाया जाणार नाही याचा शब्द देतो। तुमची प्रामाणिक सेवा निवडून आणलेले लोकप्रतिनिधी करतील याचा शब्द देतो। भाजपला ना तुफान थांबवू शकतो ना ऊन, हे तुम्ही दाखवून दिलं, असं म्हणत विजयी लोकप्रतिनिधींचं कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केलं। आपल्याला कल्पना आहे सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न 1996 पासून भिजत उघडला होता। आमचा प्रयत्न आहे याच वर्षी ते महाविद्यालय सुरू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण ते काम या ठिकाणी करतो। IT पार्कची आपण घोषणा केली, लगेच लोक म्हणायला लागले नुसती घोषणा आहे, नुसती घोषणा आहे, पण घोषणा करून थांबलो नाही। फेब्रुवारीमध्ये जागा हस्तांतरणाचा आदेश देखील काढला आणि आता एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा IT पार्क हा सोलापूरमध्ये तयार करून आमच्या शिकल्या सवरल्या मुलांच्या हाताला काम या सोलापूरमध्ये देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। आपण
सोलापूर करता पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली. आधी पाणी आणलं, आता ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवतो. माझी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आणि पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, हे काम फार अडचणीचं असतं. नाराजी सहन करावी लागते, रस्ते खोदावे लागतात, अतिक्रमण थोड्या बहुत प्रमाणात काढावी लागतात, कारण पाईप सरळ टाकता येतो, कोणाच्या घराखालून पाईप जाऊ शकत नाही. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला खूप लक्ष घालावं लागेल. निधीची कमतरता नाही, पैसा पूर्ण मिळेल. पण माझी अपेक्षा आहे 5 वर्षांनी जेव्हा सोलापूरकरांकडे मत मागण्याकरता आपण येऊ, त्यावेळी सोलापूरच्या प्रत्येक घरात दररोज मुबलक पाणी असलं पाहिजे. नळ उघडला तर प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे. या दृष्टीनं आपल्याला हे काम करायचं आहे. उडाण पुलाच्या संदर्भात तुम्ही आत्ताच सांगितलंय, केंद्राच्या ज्या अडचणी आहेत तुम्ही माझ्याकडे पत्र द्या. मी 15 दिवसात केंद्र सरकारमध्ये बैठक लावतो आणि या तिन्ही डिपार्टमेंटच्या एनओसीज आपल्याला कशा मिळतील हा प्रयत्न देखील आपण करू. पुढचं एअरपोर्ट सुरू झालं, एअरपोर्टवरनं विमान सेवा सुरू झाली. आता पुढच्या टप्प्यामध्ये नाईट लँडिंगचं काम देखील या एअरपोर्टवर करायचं आहे आणि मुंबईला योग्य वेळी विमान जाईल अशा पद्धतीची विमान सेवा ही सुरू करायची आहे. मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो, ऑपरेटरशी आपण बोलू. ऑपरेटर जो स्लॉट नवी मुंबई एअरपोर्टवर मागेल तो मिळवून द्यायची जबाबदारी माझी आहे. मी तो स्लॉट मिळवून देईल आणि दिवसाची विमान सेवा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि आता पंढरपूरला आपण कॉरिडॉरचं काम करतोय. याच वर्षी हे काम हातामध्ये घ्यायचं आहे. अनेक लोक शंका कुशंका उपस्थित करतात, लोकांना घाबरवण्याचं भडकवण्याचं काम करतात. आम्ही प्रत्येकाला उत्तम मोबदला देतो. ज्याचं दुकान आहे त्याला दुकान देतो. कोणालाही या ठिकाणी त्याच्या धंद्यापासून आम्ही वंचित करत नाही. आणि काही लोक तर या ठिकाणी परिचारक मालक जे कुठल्याही योजनेत बसत नाहीत त्यांच्याकरता स्पेशल पॅकेज देऊन त्यांचंही पुनर्वसन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे आणि मी तर हे म्हणेन, आज जे दुकानदार त्या ठिकाणी आहेत, आज त्यांचा जो त्या ठिकाणी धंदा होतो, त्यांची उपजीविका चालते, एकदा आपला कॉरिडॉर होऊ द्या. पांडुरंगाच्या कृपेने त्यांचा धंदा 10 पट नाही झाला तर माझं नाव तुम्ही बदला. इतक्या मोठ्या प्रमाणात देशभरातनं या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता लोकांना यायचं असतं. दरम्यान यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचंही भाषण झालं. त्यांनी उड्डाणपुलाचा विषय सोडवण्याचं आणि मुंबई विमानसेवेची वेळ बदलण्याची विनंती केली. सगळ्या विमानसेवा होत असताना मुंबईची विमानसेवा आमची अगदी ऑड टायमिंगला आहे. आता नवी मुंबईचं विमानतळ चालू झालंय. आम्हाला सोयीचा सकाळचा स्लॉट आपल्याला मिळावा आणि सकाळी या सोलापूर शहरातनं मुंबईला जायची संधी मिळावी, अशा पद्धतीची भावना या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. दुसरा विषय साहेब, आपण आलात आणि सोलापूर शहरामध्ये IT पार्क करतो हा शब्द दिला. फक्त शब्द आपण दिला नाही साहेब, तर आता IT पार्कला मान्यता दिली, त्याच्या जमिनीचं अधिग्रहण, जमीन आपण IT पार्कसाठी दिली आणि आता IT पार्कचं प्रत्यक्षात काम करण्याची प्रक्रिया भविष्यात चालू होईल. सोलापूर शहरातल्या युवकांच्या आणि या जनतेचा आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे की या शहराचं वैभव पुन्हा प्राप्त करून आमचे देवेंद्र फडणवीसच आम्हाला देऊ शकतात, भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. म्हणून साहेब खऱ्या अर्थानं लोक आपल्या पाठीशी उभी राहिली. आपण आणि शब्द दिला शहराला, शहराच्या पाणी पुरवठ्याचा. साहेब दुहेरी पाईपलाईन आपण केली, दुहेरी पाईपलाईन केली साहेब. आमच्या उजनीतलं 12 TMC पाणी आपण वाचवलं. फक्त पाईपलाईन केली नाही, त्याच्यासोबत पाणी वाचवण्याचं काम आपण केलं. ती पाईपलाईन साहेब कंप्लीट झाली आणि आता शहरातल्या वितरण व्यवस्थेसाठी पहिल्यांदा 872 कोटी आणि साहेब आता 1400 कोटी रुपये खर्च करून या शहरातली सगळी अंतर्गत पाण्याची व्यवस्था बदलून रोज पाणी देण्याचा निर्णय आपण घेतोय. त्यालाही पैसे देण्याचा आपण निर्णय घेतला. त्यामुळं वस्त्रोद्योगाला चालना देण्याचा विषय असेल साहेब, यालाही आपल्याकडून आमची मागणी आहे.
इचलकरंजीला ज्या पद्धतीनं वस्त्रोद्योगाला सवलती मिळतात त्या सवलती आमच्या सोलापूर शहरातल्या वस्त्रोद्योगाला मिळाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आम्ही निमित्तानं आहे. त्याही लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं. त्यामुळे साहेब, सोलापूर शहरात जे जे मागितलं ते सगळं देण्याचं काम केलं. एक उड्डाणपुलाचं काम राहिलंय, त्याच्यामध्ये जमिनीच्या अधिग्रहणाचा विषय थोडा आहे, तोही विषय आपण मार्गी लावतोय. आमच्या स्तरावरचं, कलेक्टरच्या स्तरावरचं अधिग्रहण आम्ही अंतिम टप्प्यात आणलंय. परंतु केंद्रीय काही खात्याचं म्हणजे रेल्वेचं आहे, डिफेन्सचं आहे आणि दूरसंचार विभागाचं आहे, थोडंसं त्यांच्या परवानग्या आल्या तर या शहरातला उड्डाणपुलाचा विषय संपेल आणि सगळे विषय मार्गी लागतील. त्यामुळे हे सगळे विषय आपण साहेब मार्गी लावताय आणि आपल्यावर विश्वास आहे. म्हणूनच या जनतेनं या सोलापूर शहरामध्ये प्रचंड मोठं यश आपल्याला दिलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत चव्हाण यांनी केलं.